काय बनवते पोहे. हा पोहे खाऊ का नको का खा ना. वड दिसत दिरे दिसत मग चालतं का तसं डिरी आता सगळ्यांनाच असते ना. आता तुम्ही म्हणत असाल की हा असा का म्हणतोय की जेवण करायचं नाही म्हणून, पोट दिसतं म्हणून. तर आज होतं भूमी आणि प्रशांत यांचं मॅटर्निटी शूट, ज्याच्यासाठी आम्ही त्यांना राम आणि सीता बनवणार होतो. तर आम्ही दोघांनाही रेडी करून आमच्या लोकेशनला निघालो होतो, कारण इथला पाऊस कमी झाला होता पण तिकडचा पाऊस कमी झाला नव्हता. आता आम्हाला पुढचं टेन्शन होतं ते म्हणजे लोकेशनचं. बट आम्ही जेव्हा लोकेशनला पोहोचलो तेव्हा तिथं पाऊस पूर्णपणे कमी झालेला होता. जोर पाऊस कमी आहे तोपर्यंत आम्ही फोटोशूट करून घेतलं. म्हणजे मी पपई काढत होते आणि ही मुलं पपई कापून द्यायचं काम करत होते. त्याच्यानंतर परत पाऊस चालू झाला. त्याच्यानंतर आम्ही भूमीला एका ठिकाणी बसवलं आणि ती पूर्णपणे कंटाळली होती, कारण आमचं शूटच होत नव्हतं, कंटिन्यू पाऊस येत होता. मग पाऊस थोडासा कमी झाला तर त्यांची शूट चालली, तोपर्यंत मी म्हणलं माझंही थोडंसं फोटोशूट करून घ्यावं, कारण आपल्यालाही कामातनं असाही काही वेळ मिळत नाही. परत पाऊस यायला लागला, त्याच्यामुळे मग आम्ही जेवण करायला बसलो आणि सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर परत आम्ही त्यांचे फोटोशूट्स करायला लागलो. आणि फोटोशूटसाठी आम्हाला 4 लोकांचीच गरज होती, बट आम्ही एवढी सगळी लोकं म्हणजे माझ्या मी सगळ्या स्टुडंट्स आणि त्यांच्या मुलांना पण घेऊन आले होते फोटोशूटसाठी. त्याच्यानंतर पाऊस यायला लागला. मला वाटायला लागलं काय सारखा पाऊस येतो आहे, त्यापेक्षा आपण भिजून मस्तपैकी फोटोशूट करून घ्यावं. हे बघा, हे सगळे पाऊस कमी व्हायची वाट बघत होते, पण पाऊस काय कमी व्हायचं नावच घेत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही जसं होईल तसं त्यांचे सगळे फोटोशूट करून घेतले, सगळे फोटोज काढून घेतले जसे हवे होते तसे. त्याच्यानंतर आमच्या भूमीला या लुकवरती फोटोज काढायचेच होते, म्हणून आम्ही तिला परत पटकन रेडी करून आणलं आणि त्यांचं हे फोटोशूट करून घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला हा मिनी ब्लॉग नक्की सांगा.